आजच्या ब्लॉग मध्ये एक प्रॉमिस करतोय मी आणि तू दोघंच की आम्ही श्रीराम 5:37 ते 6:30 असं ब्रह्ममुहूर्त होता आणि ब्रह्ममुहूर्तच्या आतमध्ये आपली आंघोळ पाणी होऊन गेली. आता जरा घर नीटनेटकं करायचं, पिऊने बऱ्यापैकी करूनच दिलंय, मला जास्त काही काम ठेवलं नाही, पण असं एकदम दिवाळीसारखी फिलिंग होते. लाईटी लावून ठेवली सगळं, तर बस जरा आवरू सगळं करायचं नीटनेटकं, मग पुढे आज काय काय मजा येणार आहे. जय बजरंग. ओके, आरती आपली पूजा झाली. दिस इज माय सेकंड मील. पिऊने बनवून दिलं मस्तपैकी. सकाळी फक्त एक कोकोनट वॉटर होतं, बट हे भरपूर वर्षांनंतर करतो. मी जेव्हा हॉस्टेलला होतो धुळ्याला, तेव्हा मी वर्षात 5 निर्जळा उपवास करायचो. एकादशी म्हणजे जसं रामनवमी होऊन गेलं, कृष्ण जन्माष्टमी होऊन गेलं, स्वामीनाथ बाबाची जन्मजयंती झाली, महाशिवरात्री झाली, असे 5 जे मोठे उत्सव आहेत तेव्हा मी निर्जळा उपवास करायचो. म्हणजे 24 तास काहीच प्यायचं नाही. तेवढं तर माझ्याकडे आता होणार नाही कारण की आता किती बघा ना, 2012 आणि 23-24 चालून गेलं, 12 वर्ष होऊन गेले. तर ठीक आहे, लिक्विडवाला करूया यावेळेस, फक्त 24 तास लिक्विडवाला. जय श्रीराम. थर्ड मील मस्त एकदम फ्रेश ताक बनवलं पाहिजे. खूप छान. हाँ, बहुत बढ़िया ताक बनाती है. आपलं प्राण प्रतिष्ठा सुरू आहे. वाह, जय श्रीराम. ओके, 7:45 झालेत. अच्छा, आमची स्नोई बघून घ्या बाबा आधी. मामपाट काय नाही होतं बेटी, होतं. तर दुपारचं ते सगळं बघितलं. त्याच्यानंतर आज महाराष्ट्र गव्हर्नमेंट, गुजरात गव्हर्नमेंट, यूपी गव्हर्नमेंट, भरपूरशा स्टेट्स मध्ये सुट्टी होती, बट मजदूरों का कभी हॉलिडे नाही होता. कॉर्पोरेट मजदूरचा तर अजून नसतो. माझं ऑफिस होतं, त्याच्यानंतर ऑफिसची सगळी कामं उरकवली. आता एकदम तयार होऊन फ्रेश. आणि तुम्हाला सिरियसली सांगतो, असं एकदम आहे ना, एकदमच म्हणजे ना, असं फुल फेस्टिवल वाईब्स येत आहेत, फुल फेस्टिवल वाईब्स. हे इकडं आणि तिथं खाली बघा, खाली पूर्ण असं पाठ, ते राम रक्षा स्तोत्र मंत्र वगैरे सुरू आहे. सगळे बसले आहेत. हे बघा, सगळी लाइटिंग पिऊने किती मस्त डेकोरेट केलं आहे. मंदिर, दिवे लावले आहेत आणि अजून बाहेर पण दिवे लावलेत. इकडं असं फुल जसं एका वर्षातच 2दा दिवाळी सेलिब्रेट केल्याचा आनंद वाटतोय खरंच. हो मामा, चला आता आपण थोड्या वेळात खाली जाऊ, पण त्याच्या आधी हे खूप कामाची वस्तू आहे. हे काय आहे जरा मी ते सांगतो तुम्हाला. ओके, तर हे आहे लव्ह लॅबचं विंड इज. तर विंड इज म्हणजे काय, तर ऍक्च्युअली लहान मुलांना जास्त करून सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम होत असतो तो असतो त्यांचा गॅस रिलीजचा किंवा कोलिक पेनचा. तर त्या प्रॉब्लेम पासून सोल्युशन म्हणजे लव्ह लॅबचं विंड इज. तर याच्यात 10 पीस असतात आणि हे हेल्प करतं तुम्हाला इन्स्टंट रिलीफ देण्यासाठी फ्रॉम गॅस अँड कोलिक पेन. तर हे जे प्रोडक्ट आहे हे हाय क्वालिटी मटेरियलने बनवलेलं आहे आणि याच्यात सगळे सेफ्टी स्टँडर्ड स्ट्रिक्टली फॉलो केलेले आहेत. तर तुमच्या बाळाला याच्याने काहीच त्रास होणार नाही, कुठल्याही प्रकारची स्किन एलर्जी होणार नाही. अँड दिस इज BPA फ्री, नो लॅटेक्स अँड नॅचरल एड. तर तुम्हाला हे यूज कसं करायचं आहे त्याचे पण इन्स्ट्रक्शन बॅक साईडला दिलेले आहेत. तर फर्स्ट आहे की तुम्हाला जेंटली बाळाचं टमीला मसाज करायचा आहे.
2 ते 3 वेळेस क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज पोझिशनमध्ये. याच्या टिपला तुम्हाला याच्यात एक लुब्रिकंट दिलं असेल ते लुब्रिकंट टाकायचं आहे विथ बेबी ऑइल. ओके, फॉर सो दॅट लुब्रिकेशन इझी होईल. थर्ड स्टेपमध्ये तुम्हाला हा जो पॉईंट दिसतोय पुढचा तो बेबीचा बममध्ये हळूच इन्सर्ट करायचा आहे आणि आफ्टर फ्यू सेकंड्स यू विल रिअलाइज की गॅस हा पास होतोय किंवा रिलीज होतोय विच विल हेल्प यू अल्टिमेटली टू रिड्यूस दी कोलिक पेन ऑफ द बेबी. हे मागे इन्स्ट्रक्शन्स तुम्ही वाचू शकतात बिफोर युझिंग इट. and this is the ultimate and best solution for gas release and colic problem. तर लवलॅबचं विंड हीज हे एक इफेक्टिव्ह सोल्युशन आहे गॅस रिलीज आणि कोलिक प्रॉब्लेम साठी. आणि जर बाळाचं पोटदुखी बंद झालं, गॅस टाइमवर रिलीज झाला, तर बेबी विल बी मोर हॅपियर, मोर हेल्दियर. आणि जर बेबी खुश असेल, हेल्दी असेल, तर पॅरेंट्स ऑब्वियसली हेल्दी आणि हॅपी असतीलच. सो डेफिनेटली चेक दिस प्रोडक्ट. ऑल द लिंक्स फॉर दिस प्रोडक्ट आर इन डिस्क्रिप्शन अँड पिन कमेंट. गो शॉप नाव. आता आपण जाऊया खाली कारण की आपल्याला पुढचं सेलिब्रेशन कंटिन्यू करायचं आहे. तो चलो. लास्ट मील फॉर द डे. जय श्रीराम. जाऊ जाऊ का जाऊ. पापा पापा कस काय मध्ये जाटो येऊन जाते बेटा तुला पापाची. पण पापा पापा प्रेमी आहे आम्ही. पापा पापा पापाचे भक्त आहे आम्ही. नोई नोई पापाची लाडकी आहे. पापाला फेवरेट आहे नव्हते. हो मजा आली पण आज. हा थांब ना. पापा फेवरेट आहे ना नोई. हो पण टाइम पण देतोय तुला. हो ओट 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 म्हणते ती. नोज नोज. मला पापाची चमची कोण आहे. पापाची चमची कोण आहे. हे असं चालूच राहणार आहे. जाऊ का राहू का हे काही संपणार नाही. हिची मस्ती पण काही संपणार नाही. बघा किती मस्ती तिच्या अंगात. रात्रीचं 10:30 वाजते आणि मॅडमचा अजून झोपायचा काही सीन दिसत नाहीये आणि याच्यात आमची वाट लागते दोघांची. बट एनिवेज खूप मस्त असं म्हणजे इतकं ऍक्च्युली मी आणि पियू मग ते डिस्कस करत होतो की असं फुल दिवाळी सारखी फिलिंग तर येत होती पण असं वाटलं ना की आम्ही यावेळेस दिवाळीपेक्षाही जास्त एन्जॉय केलं. कारण की दिवाळीच्या दिवशी कसं खूप घर येते परत मग सर्व पूजा मांडा मुहूर्त आणि मग ते पूजा मांडली का तुम्ही घर सोडून जाऊ शकत नाही, उघडं सोडून जाऊ शकत नाही. परत स्नोईचे त्याच्यात बऱ्याचशा गोष्टी होत्या. आज एकदम मस्त असं सकाळी ब्रह्ममुहूर्तापासून उठलेलं आम्ही. म्हणजे ही तर 5ला उठलेली माझ्याहून आधी. म्हणजे पिऊ साठी थोडं रेअर केस सिनारिओ आहे. एकदम रेअर केस आहे. मी अधून मधून उठून जातो कधी कधी. मी 6ला उठलो मस्त सकाळी 6:15 6:30 आंघोळ पाणी करून सगळं करून आता 10:30 वाजले तरी एनर्जी जशीची तशी आहे. फुल असं दिवाळी सेलिब्रेट झाल्यासारखा आनंद आहे आणि मजा आली. हा आणि दीपक तेव्हा नव्हता दिवाळीला आम्ही तिघच होतो. यावेळेस दीपक पण होता तर ते पण झालं सोबत सेलिब्रेट. आय होप तुम्ही पण एन्जॉय केलं असेल. तुम्ही काय केलं आजच्या दिवसाला म्हणजे हा ब्लॉग कदाचित लेट आला असेल. तुम्ही काय केलं मला ते नक्की कमेंट करून सांगा. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे की कधीही तुमची जी काही आस्था आहे, तुमचा जे धर्म आहे, तुमचं जे आराध्य आहे त्याची लाज बाळगू नका. एकदम गर्वाने जे काही तुमचं तुम्ही मानतात ज्या देवाला ज्या इष्टला त्याची सेवा करा, त्याची पूजा करा, त्याची आराधना करा. आपल्याला कुठल्या दुसऱ्या धर्माचा काही तिरस्कार करायचा नाही, कोणाला काही खाली दाखवायचं नाही. पण जर माझ्या धर्माविषयी जर कोणी वाईट बोलेल किंवा जर काही बोट उचलेल तर त्याचं बोट तोडायची पण आपल्यात हिंमत आहे. खूप आनंदाचा क्षण आहे, ऐतिहासिक क्षण आहे ऍक्च्युली. हे जेव्हा डाऊन द लाईन म्हातारे हो तेव्हा आजचा दिवस लाईफ टाईम आठवण राहील. आणि मी जेव्हा कदाचित सोयी मोठी होऊन जाईल तेव्हा आम्ही तिला सगळ्या गोष्टी सांगू की असं झालं होतं त्या दिवसाला आणि कदाचित हा ब्लॉग तिला परत दाखवू. तर असा हा ऐतिहासिक क्षण. आणि हा मेन आजच्या ब्लॉग मध्ये एक प्रॉमिस करतोय मी आणि पिऊ दोघच की आम्ही एके दिवशी नक्की अयोध्येला जाऊ. एके दिवशी कधीतरी. कधी ते काही सांगू शकत नाही. या वर्षी पुढच्या वर्षी त्याच्यानंतर 5 वर्षात 10 वर्षात दॅट आय डोंट नो. पण एकदा तरी लाईफ टाइम मध्ये आम्ही अयोध्यात जाऊ. ती परत सीता मैयाला घेऊन जाऊ रामललाचं दर्शन करायला.
हे आमचं प्रॉमिस आहे आमचं स्वतःला. आणि तुम्हाला पण वेळ भेटला तर नक्की मंदिरात जा, करा काहीतरी जे तुम्हाला पटत असेल ते मनाने करा देवासाठी. बोर करत नाहीये, गरजेचं आहे, पण गरजेचं आहे. आपण जर धर्माची रक्षा केली, धर्माचं पालन केलं तरच आपली रक्षा होईल. चलो बाई, आता ही चांगलात आलंय. आजचा मला वाटलं पण माझा फास्ट होता, म्हणजे असं आत्मा एनर्जी फील होते. आय डोंट नो. तर आता आपण झोपून जाऊ मस्त, सकाळी मग खाऊ दाबून. हा म्हणजे ही झोपली तर झोपून जाऊ, नाही तर मग उद्या सकाळी बघू. आणि ही झोपलेली आज चांगली, आज झोपली 2 टाइम झोप काढली तिने, म्हणजे समजून आमचं काही खरं नाही. बेसिकली गेलं ठाकूर तो घेऊ. चलो guys, on that note, let's end this vlog here. Once again, सियावर रामचंद्र की जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम. पुढच्या